तर आपण झालो होतो बो सकाळी सकाळी तयार. सकाळी सकाळी तयार आपलं पहिलं काम कोणतं राहतं बो, चहा ओढायचं. मस्त गरम गरम सकाळी सकाळी चहा ओढून घेतला बो. चहा ओढतच होतो तेवढ्यात आलं होतं बो पाणी. मस्त आपण पहिले पाणी भरून घेतलं. पाणी भरून आपण निघालो होतो बो शेतात जाण्यासाठी. शेतात आपल्या भुईमुगाचं निंदायचं काम चालू आहे बो, त्यासाठी आपल्याला शेतात जायचं होतं. डॉगेश बी भेटला बो, त्याला म्हटलं चाल शेतात, तो पण निघाला बो लगेच. नंतर आपण कांद्यांकडे फेरफटका मारत मारत कांद्यांकडे निरीक्षण करत करत निघालो होतो बो खालच्या तुकड्याकडे. खाली आलो तर इकडे भुईमुगाकडे फार तण झालेलं आहे बो. ती तण निंदायला आज माणसं होते बो. नंतर आला बो 3चा चहा निसर्गाच्या कुशीत पिला. मग चहा पिऊन झाल्यावरती आला ना बो लगेच पावसाचं वातावरण झालं होतं. आणि आज आपल्या मळ्यात वेगळंच झालं बो. खारुताचे पिल्लू पडलं होतं बो तिच्या खोप्यातून खाली बो. तिची इतकी धडपड होत होती, जशी आपल्या आईची आपल्यासाठी धडपड होते ना, त्याचप्रमाणे त्या खारुताईची तिच्या पिल्लासाठी धडपड होत होती बो. वरून मग आली खारुताई आणि तिच्या पिल्लाला तोंडात उचलून ती घेऊन गेली बो. हा क्षण पाहून मी खूप भावनिक झालो होतो बो. आज सुद्धा जी मायाची भावना आहे ना, ती आपल्या मनात जिवंत करणारा हा क्षण होता बो माझ्यासाठी. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.